को आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण शिवाजी पार्क मुंबई से। आज 6 दिसंबर विश्व रत्न बोधिसत्व महामहिम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर उनका 67वां महापरिनिर्वाण दिन है और इस महापरिनिर्वाण दिन के मौके पर यहाँ पे पूरे देश दुनिया भर से लोग बड़ी तादाद में यहाँ पे आ रहे हैं और इस समय कुछ लोग हमारे साथ जुड़े हैं जिन लोगों से हम आपको रूबरू कराए क्यों लोग आते हैं चैत्य भूमि मुंबई, क्यों लोग यहाँ पे आकर बाबा साहब को अभिवादन करते हैं, क्या मिलता है उन लोगों से। आप देख रहे हैं कई उम्र से लोग, अलग अलग उम्र के लोग यहाँ पे मौजूद है शिवाजी पार्क में। तकरीबन 80 लाख से ज़्यादा लोग इस मुंबई शहर में गए 2 दिन से यहाँ पे दाखिल हो चुके हैं, जिन लोगों ने चैत्य भूमि जाकर बाबा साहब को अभिवादन किया है। और कुछ ऐसी महिलाएं जो हमारे देहाती गांव से यहाँ पे आई है और उनसे हम आपको रूबरू कराएंगे, जानेंगे लोग यहाँ पे क्यों आते हैं। आई जय भीम। जय भीम। हा, कुठून आलात? बीड। अच्छा, काय नाव तुमचं? प्रभावती मस्के। अच्छा, कशासाठी आला इकडे? बाबासाठी आलो आम्ही। बाबासाठी? हा. बाबासाहेबांना अभिवादन करायला? अभिवादन अच्छा. करायला आलो. हा, आई तुम्ही कुठून आलात? आम्ही आमचं गाव जवळ आहे बीडाच्या। बीडाचे कोणतं गाव आहे? मौज 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 गावाचं. अच्छा, हा. तुम्ही कुठून आलात? पवई। मुंबईवरून आलात? हा. अच्छा, तुम्हाला बाबासाहेबांचं गाणं येतं एखादं? हो म्हणा की. म्हणू का? हा, म्हणा. तिकडे बघा. अखंड घन समाज सारा, अखंड घन समाज सारा सागरा काठी भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी महानिर्वाणाचा दिन भरल्यालं अंतःकरण, महानिर्वाणाचा दिन भरल्यालं अंतःकरण फुलार पाया चरणाशी आले कोटी कोटी जन, फुलार पाया चरणाशी आले कोटी कोटी जन थकलेलं म्हातार आलं टेकीत टेकीत काठी भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी तू गंधन मी दरवळे संदेश जनतेला मिळे भीम सूर्या वंदन करणे ते सूर्याना भीतर मळे फूल केसरी घेऊन आला भल्या पहाटी भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी आठवणी तयाचे ऋण जन भीमा करी वंदन, आठवणी तयाचे ऋण जन भीमा करी वंदन जमा होईन समाज सारा सागरा तिरी चंतन, जमा होईन समाज सारा सागरा तिरी चंतन बघता सुएबा चैत्य भूमीवर, बघता सुएबा चैत्य भूमीवर लाखो दिवाची दाटी भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी, भीम दर्शनासाठी। जय भीम। दर्शकों, इतनी मधुर आवाज में हमारी ये माता बहनें यहाँ पे जो है, जो वयोवृद्ध यहाँ पे है, उम्र हो चुकी, लेकिन तो भी इतनी उम्र होने के बावजूद भी यहाँ पे मुंबई शहर में चैत्य भूमि में पहुँचे हैं और बाबा साहब को अभिवादन किया है। और बाबा साहब हमारे मसीहा, इनको क्यों अभिवादन करना है, बाबा साहब के वजह से हमारी ज़िंदगी में जीवन में क्या बदलाव आया है और ये जो देन है केवल और केवल बाबा साहब की है, इसके प्रति लोग यहाँ पे कृतज्ञता जताते हैं। और हर साल 6 दिसंबर को यहाँ पे बाबा साहब को अभिवादन करने के लिए बड़ी तादाद में लोग यहाँ पे आते हैं। दर्शकों, हम आपको दिखाना चाहेंगे इतना सारा ये जन सैलाब यहाँ पे जो उमड़ कर आया है। आप देखते हैं लोग दिन भर यहाँ पे अभिवादन करने के लिए कई घंटों तक कतारों में, लाइनों में यहाँ पे खड़े थे और बाबा साहब को चैत्य भूमि में जाकर यहाँ पे अभिवादन कर चुके हैं। और इस प्रकार कुछ लोग यहाँ पे आराम करने के मानसिकता में यहाँ पे है, लेकिन कुछ लोग आपको दिखाई देगा कि ये शिवाजी पार्क है जो मुंबई का है। और इस मुंबई के शिवाजी पार्क में बड़ी तादाद में, लाखों की तादाद में यहाँ पे लोग यहाँ पे आए हैं। कुछ लोगों से हम इस मौके पर आपको रूबरू कराएंगे और आपको बताएंगे
कि बाबा साहब के प्रति लोगों के दिलो दिमाग में किस प्रकार की कृतज्ञता यहाँ पे है। और हर साल 6 दिसंबर को लोग यहाँ पे आते, जिधर भी आपकी नज़र पहुँचेगी ये लाखों की तादाद की भीड़ आपको उधर ही दिखाई देगी। और इस प्रकार इस शिवाजी पार्क में इस बड़ी ये मैदान में लाखों लोग यहाँ पे इकट्ठा हो चुके हैं। और इसी प्रकार हम आपको रूबरू कराएंगे और आपको दिखाएंगे किस प्रकार लोग बाबा साहब के साथ ये अपनी कृतज्ञता जता है, क्योंकि बाबा साहब ने लोगों के जिंदगी जीवन में इस प्रकार का जो बदलाव लाया है। बाबा साहब ने इस देश को संविधान प्रदान किया है, संविधान के माध्यम से लोगों को हक अधिकार यहाँ के दिए हैं। और इसी के बदौलत गए 70-75 साल में लोगों को जिंदगी में बहुत सारा बदलाव आया है। हर एक को अपना अस्तित्व की यहाँ पे जानियो हो रही है। को जय भीम नमो बुद्ध है, आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण शिवाजी पार्क मुंबई से। विश्व रत्न बोधिसत्व महामहिम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके 67वें महापरिनिर्वाण के उपलक्ष्य में यहाँ पे शिवाजी पार्क में लाखों की तादाद में ये भीड़ का सैलाब यहाँ पे उमड़ा है। और इस समय कुछ लोग हमारे साथ यहाँ पे जुड़े हैं, जिन लोगों से हम आपको रूबरू कराएंगे, क्योंकि लोग यहाँ पे आते हैं बाबा साहब को अभिवादन करने के लिए। अभिवादन का मतलब क्या होता है, क्या लेके जाते हैं, कौन सी इस प्रकार की ऊर्जा उन लोगों में यहाँ पे पैदा होती है जो बाबा साहब के लिए अभिवादन करने के लिए पूरे देश दुनिया से लाखों की तादाद में लोग यहाँ पे आ चुके हैं। एक हमारी जो बहू बेटी होती है, जो एक महिला होती है, जो बाबा साहब की नारी है, जिनको यहाँ पे बाबा साहब ने संविधान के मुताबिक बहुत सारे हक अधिकार प्रदान किए हैं, ऐसे एक लड़के से हम आपको रूबरू कराएंगे। वो बताएंगे किस प्रकार का उसे यहाँ पे फील होता है। ताई जय भीम। जय भीम। काय नाव? नमो बुद्धाय। ऐश्वर्या हिरोळे। जी मी इथून मुंबईमधूनच आहे, पण मी काल सुरतवरून इकडे आली आणि काल मी बघितलं की सुरतमधून जेव्हा ट्रेनमधून लोक आहे ना एवढे गर्दी, म्हणजे एवढी गर्दी होती, ते बघत नव्हते की गर्दी आहे काय, सरळ येत होते. म्हणजे दादरला येण्यासाठी त्यांची जी उत्साह होता ना तो खूप जास्त होता, कारण की बाबासाहेबांनी फक्त बहुजनांनाच नाही तर पूर्ण जगाला, म्हणजे जे भारतामध्ये आहे ते पूर्ण जातीवाद पूर्ण मिटवलेले आहे. त्यासाठीच बाबासाहेबांचं एक उपकार म्हणून, एक कर्तव्य म्हणून ते लांबून लांबून गावागावातून येतात आणि त्यांना अभिवादन करतात. त्यासाठी त्यांना खूप म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांचे कुठेतरी उपकार फेडतोय, म्हणून ते ऐसे लांबून लांबून येतात. अच्छा, तेरा अभिवादन हो चुका है बाबा साहब को? हाँ जी, चैत्य भूमि में जाकर? हाँ, मैं स्तूप के यहाँ पे जाके आई हूँ. अच्छा, क्या फीलिंग कर रही है आप? क्यों अभिवादन क्या करते लोग? क्योंकि वही तो मैं बता रही हूँ कि जो बाबा साहब ने हमारे उपकार किए, जो हम ऐसे बोल सकते हैं कि हमें बंधनों में रखा था, जातिवाद था, वो सबको स्त्रियों को अधिकार नहीं था, सिर्फ हमारे कास्ट की स्त्रियों को नहीं तो बाकी भी कास्ट के स्त्रियों के लिए बहुत बंधन थे, और वो बंधनों से हमें मुक्त किया. तो वो एक अभी आप में देख सकते हो, मैं इतना भीड़ देख के ना मेरे आंखों में पानी आ गया कि उन्होंने किया हुआ वो टाइम में आज तक लोग अभी तक भूल नहीं पा रहे. सोचो, और ये कभी भूल भी नहीं सकते. वो लोग जैसे बोलते हैं कि जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा, वैसे ही है. तो ऐसे आप देख सकते हो कि इतना ये भीड़ देख के कि इतना लोग दूर दूर से आते हैं, वो सोचते नहीं है कि हम कैसे बैठ के जा रहे हैं, क्या जा रहे हैं. वो ऐसे वो कैसे भी हालत में हो, पर उनको आना ही है दादर में 6 दिसंबर में. तो वो बहुत ऐसे मन भर के आता है लोगों को देख के कि वो इतना दूर दूर से आते हैं. क्यों? क्योंकि उनके ऊपर एक बाबा साहब ने, ऐसा हम बोल नहीं सकते कि उपकार है, बहुत बड़े उपकार है, पर एक अपना आते हैं, वो एक विनम्र अभिवादन करने के लिए आते हैं. बहुत अच्छा लगा. दर्शकों, इस प्रकार की महिलाएं यहाँ पे अपना मनोगत व्यक्त करती रहती है कि बाबा साहब ने जो इन्हें हक अधिकार मिला है, इस देश के हर एक नारी को, जो किसी धर्म के हो, पंथ की हो, लेकिन हर महिला को पुरुषों के कंधों से कंधा मिलाकर चलने का हक अधिकार केवल और केवल बाबा साहब अम्बेडकर का संविधान इन्हें प्राप्त करता है. और ये ऐसा नाम है, इसे नाम में इस प्रकार की ऊर्जा है, प्रेरणा है. इसी नाम के लिए, इस बाबा साहब के कृतज्ञता जताने के लिए लोग दूर दरार से यानी कि पूरी दुनिया भर से लोग यहाँ पे आते हैं और बाबा साहब को चैत्य भूमि में यहाँ पे अभिवादन करते हैं. हमारे भाई हमारे साथ जुड़े, जानेंगे उनसे भी. सर जय भीम. जय भीम. जय भीम. क्या नाम है? भारतीय विष्णू. माझं नाव मनोज दशरथ संगारे. मी मुंबई इथे राहायला आहे वडाळ्याला. हां,
आपल्या इथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे या ठिकाणी महापरिनिर्वाणात येतं. भीमसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित येतात. बाबासाहेबांचं या ठिकाणी चैत्यभूमी असल्या कारणामुळे या ठिकाणी असणाऱ्या सर्व भीमसैनिक या ठिकाणी त्यांची मोठी प्रमाणात त्यांना ऊर्जा भेटते. या ठिकाणी समाजामध्ये त्यांना देण्यासारखं भरपूर काय आहे. बाबासाहेबांनी भरपूर त्यांना काय दिले जाते त्याचे बाबासाहेबांचे उपकार जोपर्यंत आपण जरी केलं तरी आपण बाबासाहेबांचे उपकार हे काही करू केलं तरी मिटू शकणार नाही. असे बाबासाहेबांचे आपल्या आपल्या जीवनावर त्यांचे बहुमूल्य असे उपकार त्यांचे आहेत. दुसरी कुठं सांगण्याचं गेलं तर बऱ्याच काही गोष्टी आपल्या बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी शिकण्याचा संविधानापासून अधिकार दिला. बाबांना स्त्रियांनी भरपूर मोठेपणे प्रवाह केले. बाबांनी अनुसूचित जाती जमातीसाठी ज्या गोष्टी केल्या त्या कुठलाही देवदेवता आणि कुठलाही धर्मपंथ देऊ शकत नाही. असे बाबासाहेबांनी विश्व बौद्धांच्या मार्गाने आपल्याला जो भगवान गौतम बुद्ध मार्गाने जो धम्म दिला त्या धम्माची शिकवण घेण्यासाठी आपण या ठिकाणी होतो. बाबासाहेबांनी ज्या टायमाला आपण भगवान गौतम बुद्धाची जेव्हा शिकवण घेतो त्या टायमाला बाबासाहेबांना खरी ही श्रद्धांजली असेल. आता सध्या जे चाललेलं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या राजकारणाविषयी सांगायचं गेलं तर फक्त लोकांना बाबासाहेबांचं आरक्षण पाहिजे पण बाबासाहेब नको. कुठंतरी ही खंत वाटते की ज्या दलित खाली देशाच्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्या लोकांना न भेटता आपण आज बहुतेक ठिकाणी म्हणतो की लोकांना आरक्षण दिलं पाहिजे. ॲक्च्युली हे चुकीचं आहे. ज्या बाबासाहेबांनी ज्या हिशोबाने संविधानामध्ये ज्या आरक्षणाचा जो हक्क दिला होता त्या हिशोबाने लोकांना आरक्षण दिलंच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असेल तर त्यांना 100% देण्याची गरज आहे. सध्या तो वर्ग मागासवर्गीय आहे. आपण मराठा वर्गाची त्यांची दारिद्र्यता दूर करण्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. तरी समाजामध्ये त्यांना आरक्षण देण्याची गरज कुठल्या प्रकारे सरकार असेल तर त्यांनी देण्याची काही योग्यता त्यांनी पात्रता करावी. सर आप जो आरक्षण की बात यहाँ पे कर रहे हैं तो आरक्षण के क्या गरीबी उन्मूलन का कार्यक्रम है? नाही आरक्षण गरीब त्यांना सध्या त्याच्या गोष्टीची गरज आहे. जसं आता मागे आपण आपली जी परिस्थिती गरीब होती तशी सध्या त्यांची परिस्थिती गरीब आहे. ते आपल्या समाजाचा एक घटक आहेत आणि ज्या समाजाचा घटक गरीब असल्या कारणामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे. कारण आरक्षणाशिवाय त्यांना मार्ग नाही आहे आणि ते मागतात. ते बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं होतं पण काही त्यांच्या लोकांनी ते आरक्षण घेतलं नाही. तरीसुद्धा त्यांची जर आता मागणी असेल आणि जर सरकार देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी 100% त्यांनी आरक्षण देण्याचं सहकार्य करावे. अच्छा दर्शकों, इस प्रकार के कई मुद्दे यहाँ पे उमड़ कर बाहर आते हैं. लोग चर्चा करते रहते हैं क्योंकि आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का सीधा प्रसारण शिवाजी पार्क मुंबई से. एक माता हमारे सामने यहाँ पे जुड़ी है, जानेंगे उनसे भी. मी एवढंच म्हणू शकते हे जे बाबासाहेबांचे अनुयायी इथे जमलेले आहेत श्रद्धांजली शतकासाठी आलेले आहेत ते बाहेर गावातून आलेले आहेत. त्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे तुम्ही बाबासाहेबांना श्रद्धांजली खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा. बाळासाहेबांच्या पाठींना सत्तेत आणा. त्यांच्यावर खाण्याला खाना लावून त्यांच्याशी राहा. ही खरी बाबासाहेबाला श्रद्धांजली. नाहीतर हा देखावा काही कामाचा नाही. हे बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलंय पूर्ण देशासाठी केलंय. आपल्यासाठीच नाही बौद्ध समाजासाठी नाही पुऱ्या देशासाठी पूर्ण जगासाठी बाबासाहेब झटलेले आहे. त्यांनी त्यांची स्वतःचं हाल काय बघितले असतील त्यांनाच माहिती आहे. आणि त्या रमा आईने आपल्यासाठी काय केलंय ते पण आपण डोळ्यासमोर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं ते डोळ्यासमोर राहून ही खास बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. ताई आता हे जवळजवळ 80 लाखापेक्षा जास्त लोक या मुंबई शहरामध्ये पूर्ण देशभरातून आणि दुनियेमधून सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत. ही जी एवढी गर्दी आहे ही आज जी गर्दी दिसते ही गर्दी मताच्या पेटीत का दिसत नाही? मग तेच बोलते ना मी बाबासाहेबांना ही खरी श्रद्धांजली आहे. तुम्ही येऊन फिरून पांढरे कपडे घालून पांढरे कपडे घालून इथे इकडे तिकडे मिरून इकडे तिकडे खाऊन पिऊन इकडे राहून काही फायदा नाही. त्यांनी श्रद्धांजली बाबासाहेबांना जी खरी असेल ती बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सत्तेत आणावं. त्यांचा पुढे करावं. त्याला कुठून आलात तुम्ही? सिंदखेड तालुक्यातून. अच्छा कुठलं गाव? माहेरखेड. माहेरखेड मधून आलात. अच्छा किती लोक आले तुमच्या गावात? 50 लोक आले. 100च्या पुढे आलेत. 50 लोक आले. तुम्ही कुठून आलात? मी पोयसरहून. बोईसरवरून. काय म्हणाल तुम्ही? मी काय नाही म्हणत पण एवढी पब्लिक येते का नाही दाखवत अशी आपल्याला जी ही मताच्या पेटीमध्ये दिसलं मग? पाहिजे. आपले आमदार खासदार यायला पाहिजे. द्यायला पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शासन करती जमात बना. का नाही देत? बिलकुल. कशासाठी नाही देत? मला काय वाटतं काय केलं पाहिजे लोकांनी? आपल्याला बाबासाहेबांना निवडून आणायला पाहिजे. जी. मग
दर्शकों, इस प्रकार लोग अपने विचार यहाँ पे रखने का प्रयास करते हैं, क्योंकि आज हमारे समाज के लिए बाबा साहब ने जो कहा है कि इस समाज को शासन करती जमात बनना चाहिए, क्योंकि अगर ये जो पॉलिटिकल की अगर चाबियां हमारे हाथों में होगी तो विकास के ताले खुद ही खुद यहाँ पे खुलते रहेंगे, लेकिन ये होते दिखाई नहीं दे रहा। लेकिन हम लोग जश्न और उत्सव मनाने में लगे हैं, जैसे कि 14 अप्रैल पे हम बहुत सारे यहाँ पे धूमधाम से जयंती मनाते हैं, या दीक्षा भूमि पर बहुत बड़ा इस प्रकार जन सैलाब उमड़ कर आता है। लेकिन यही ताकत हमारी अगर मतों के पेटी से माध्यम से यहाँ पे अगर आए और हमारे लोगों को यहाँ पे हम चुनकर लाएंगे, तो संसद में जाकर लोग संविधान बचाने की बात करेंगे, लोग हमारे समाज के विकास की बात करेंगे, लोग आरक्षण के और संरक्षण की यहाँ पे रिजर्वेशन की बात करेंगे। लेकिन दर्शकों, ये होना बहुत जरूरी है। बहुत सारे लोग हमारे जुड़ने का प्रयास करेंगे। सर जय भीम, कहाँ से हो सर? मैं अहमदनगर से हूँ जी, क्या कहोगे सर? आज के इस महापरिनिर्वाण दिन के मौके पर मैं यूँ कहूँगा जी कि जो लाखों लोग यहाँ पे आदरांजलि श्रद्धांजलि देने आए हैं, जी आपने अभी कहा जी कि यही माहौल जी अगर मतपेटी में तब्दील होता है जी जी तो बहुत ही बड़ी बात है, जी लेकिन नहीं होता है। उसके बहुत से कारण हैं जी कि आज अपने जो पक्ष है जो अनेक गुटों में बटे हैं, कोई पीने और खाने के लिए जी 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 पार्टी पक्ष बना रहे हैं, तो इसी के वजह से ये मत में परिवर्तन नहीं हो रहा है। जी 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 ये मत में परिवर्तन होना चाहिए। अगर मत में परिवर्तन हो जाएगा जी तो अपने एमपी एमएलए चुन के आएंगे जी और वो संसद हो या विधानसभा में जी 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 दलित आदिवासी पिछड़ों का जो भी समस्या है जी वो छुड़ाएंगे, और यही करना मांगता है, यही होना मांगता है। तो यही आज के दिन में खरी श्रद्धांजलि बाबा साहब अम्बेडकर को होगी। आप भारतीय बौद्ध महासभा का काम करते हो जी, तो क्या लगता है कि धम्म का यहाँ पे प्रचार प्रसार के लिए भारतीय बौद्ध महासभा का काम जो यहाँ पे पूरे महाराष्ट्र में चल रहा है या देश भर में चल रहा है, आज भी हर एक घर का सदस्य या लोग उस पूरे बाबा साहब की ये धम्म का जो संगठन है इसके साथ जुड़ने की मानसिकता में है नहीं, क्या बात है? अभी देखो, इसके भी कारण बहुत से हैं, जी बहुत से जुड़े हैं ज़्यादा करके भारतीय बौद्ध महासभा के साथ में, जी और छोटे छोटे दलों ने क्या ऐसे ही धार्मिक संगठन है उनके साथ में भी कोई कोई है, जुड़ जाएंगे, धीरे धीरे जुड़ते जा रहे हैं। जी जी दर्शकों, इस प्रकार बाबा साहब के विचारों का कारवा, यह धम्म के विचारों का कारवा आगे चलकर यहाँ पे बढ़ने वाला है, ऐसा आत्मविश्वास हर एक लॉर्ड बुद्धा टीवी के साथ जुड़ने वाला बंदा यहाँ पे कहता है। ये सारी लाखों की तादाद की भीड़ आप देख रहे हैं, यह है शिवाजी पार्क, और शिवाजी पार्क में लोग यहाँ पे आ रहे हैं, कई लोग यहाँ पे बाबा साहब को अभिवादन करके आ रहे हैं। कुछ महिलाएं हमारे साथ जुड़ी है। तर एक मिनिट, कुठून आला? जय भीम. जय भीम. मुंबईवरूनच आला आम्ही. मुंबईवरून आला. मुलुंडून. काय कशासाठी आला तिकडे? बाबासाहेबाचं का असं नाही आहे. कशासाठी आलात तुम्ही? बाबासाहेबाचं अधिवेशन करायला काय दर्शन घ्यायला आलेलो आहे. दर्शन घेतल्यानं काय होतंय? मनाला शांती मिळते. मनाला शांती मिळते. अच्छा, इथून जाताना काय घेऊन जाणार तुम्ही? आशीर्वाद घेऊन जाणार. कोणाचा आशीर्वाद? बाबासाहेबाचा. जिवंत माणसं आशीर्वाद देतात का गेलेले माणसं आशीर्वाद देतात? जिवंत माणसं देतात, गेलेले पण देतात. कसे देतात? जास्त देतात. ते दर्शकों, इस प्रकार लोग यहाँ पे केवल श्रद्धा के भावनाओं से बाबा साहब को अभिवादन करने की यहाँ पे चाहत रखते हैं, लेकिन आपको यहाँ पे बताने में हमें यहाँ पे चाहिए कि हम धम्म में किसी भी अंधविश्वास को नहीं मानते, हमें प्रॉपर यहाँ पे काम करना है, और लोग इसी प्रकार धम्म के साथ जुड़ने का प्रयास करते। इस उपलक्ष्य में इस शिवाजी पार्क मुंबई और चैत्य भूमि की ये पूरे परिसर में 80 लाख से ज़्यादा लोग यहाँ पे मौजूद है, और देश दुनिया भर से इतनी तादाद में ये लोगों का ये भीड़ का जन सैलाब यहाँ पे उमड़ कर आया है। इस सैलाब को यहाँ पे सही मायने में देखा जाए तो डिसिप्लिन में रखने का काम यहाँ पे एक नया दल करता है, जिस दल का नाम है समता सैनिक दल।
इसी समता सैनिक दल की स्थापना बाबा साहब अम्बेडकर ने की है। आज इस समता सैनिक दल के हजारों सैनिक इस समता सैनिक दल में सेवा करने के लिए, पूरे आने वाले लाखों की तादाद में लोगों का यहाँ पे प्रोडक्शन करने के लिए, उन्हें डिसिप्लिन में रखने के लिए ये काम यहाँ पे गए 4 दिन से यहाँ पे कर रहे हैं। और इसी समता सैनिक दल में एक हिस्सा होता है महिलाओं का। हमारी बहू बेटियों का यहाँ पे संरक्षण करना, उन्हें प्रोडक्शन देने का काम यहाँ पे महिलाएं करती है। आज इसी समता सैनिक दल के कुछ महिला सैनिक आज हमारे साथ लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के साथ यहाँ पे जुड़े हैं। उन्हें से हम आपको रूबरू कराएंगे, जानेंगे कौन कौन है वो और किस प्रकार की सेवा दी जाती है समता सैनिक दल माध्यम से महिलाओं को। ताई जय भीम। जय भीम सर. काय नाव तुमचं? माझं नाव आम्रपाली मनोहर सुरडकर. मी राहणार भांडूप मुंबई. जी किती दिवसापासून तुम्ही सेवा देताय? मी आता 2021ला जॉईनिंग झालेली समता सैनिक दलामध्ये. अच्छा, आता कुठल्या पोस्टिंगवर काम करताय? सैनिक म्हणून. सैनिक म्हणूनच आहात. अच्छा. आणि इथे चैत्यभूमीवर या परिसरामध्ये किती दिवसापासून आहात? मी चैत्यभूमीला 3 तारखेपासून इथं सेवा देत आहे. 3, 4, 5 आणि आजचा 6 तारीख. आणि काय फिलिंग होते आपल्याला, काय वाटते तुम्हाला? खूप भारी वाटतं सर. बाबासाहेबांचं सैनिक म्हटल्यावरती खूप छान वाटतं. आणि सेवा देत असताना हेच आपली भावना असते की जे आपले भीम अनुयायी पुऱ्या भारत देशातून येत आहेत. बिलकुल. पूर्ण भारत देश, बाहेर देशाच्या बाहेरून पण येत आहेत. बिलकुल बिलकुल. तर ती सेवा देत असताना खूप अभिमान वाटतं. ते शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. समाजाच्या महिलांना किंवा समाजाच्या ज्या मुली आहेत, तरुणींना तुम्ही काय सांगाल? सर हेच सांगेन की पोलीस नाही बनू शकलो तर काय झालं, बाबासाहेबांचे सैनिक बनूया आणि एकमेकांना सहकार्य करूया. प्रत्येक आणि फक्त 150 पुरता मर्यादित नसून आपलं 1 जानेवारी झाली किंवा चौदार तडा आहे, जे आपले कार्यक्रम आहेत वर्षभराचे, ते सगळे प्रत्येकाने पुढे येऊन केलं पाहिजे. आणि माझं एकच म्हणणं आहे कि प्रत्येक स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे आणि सैनिक बनलं पाहिजे. बहुत अच्छे दर्शकों, इस प्रकार ये समता सैनिक दल की सैनिक जो महिला है, अपनी बात लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के साथ आप लोग पूरा भारतवर्ष इसे देख रहा है. जानेंगे दूसरे हमारी सैनिक महिला यहाँ पे मौजूद है. ताई जय भीम. जय भीम सर. काय नाव? प्रियांका सागर रायपुरे. तुम्ही कधीपासून करताय इकडे? 3 तारखेपासून आमची ड्युटी स्टार्ट झालेली आहे. ॲज पर म्हणजे 1 महिन्यापासून आमचं शेड्यूल झालं आहे पूर्ण ड्युटीचं. तर आम्ही मॅनेजमेंट टीममध्ये होतो. तर आम्हाला 3 तारखेपासून इथे ड्युटी शेड्यूल केली होती, मॉर्निंग शिफ्ट 8 ते 8. तर आम्ही 3 तारखेपासून इथे सेवा देतो आहे. तुम्हाला काय फील होते, कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटतंय सर. म्हणजे पेमेंटसाठी वगैरे तर आपण खूपच करतो पुढे, पण न पेमेंट करता ॲज अ सर्व्हिस आपल्याला इथं देतो, तर खूपच वेगळी फिलिंग आहे. जेव्हा आपण करणार म्हणजे तेव्हाच तो आपल्याला अनुभव येतो. आणि पूर्ण देशातून इथे म्हणजे पब्लिक वगैरे येतात. सो त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं सगळं त्यांना उपलब्ध करून देणं म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. जसं त्यांना खाण्यापिण्याची सोय, परत त्यांना प्रॉपर मार्गदर्शन, गाईड झालं पाहिजे की कोणत्या लोकेशनला कुठे जायचं आहे. तर ते गाईड आमचे पूर्ण दलचे करतात. आणि पूर्ण म्हणजे प्रॉपर VIP वगैरे सगळे कसे गेले पाहिजे, कुणालाही अडचण न होता, नॉर्मल पब्लिकला पण काही अडचण नाही झाली पाहिजे, या सगळ्यांची काळजी आमचे सैनिक घेतात. आणि पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही फॉलो करतो. दर्शकों, इस प्रकार की लोग अपने विचार रखते हैं. कुछ लोग हमारे साथ जुड़े, जानेंगे उनसे भी. सर जय भीम. सगळ्यांना जय भीम. मी भांडूपवरून आलो सर. माझं नाव अर्जुन किसन थाटे आहे आणि मी एक सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतोय. आणि माझ्या मुलीने, माझ्या भाचीने हे जे आता लाईव्ह तुम्ही हे घेतलं आहे, इंटरव्ह्यू घेतला आहे, हो, हे सगळे माझे म्हणजे नातेवाईकच आहेत. आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आणि आज कार्यासाठी वेळ देतोय. आणि त्यांनी यापुढे असं सगळ्यांनी, म्हणजे माझे नातेवाईकच नाही, सगळ्यांनी आपल्या या कोणत्याही प्रोग्रामला, कुठल्याही याला सहकार्य करावं, हे मला 2 शब्द सांगायचे आहेत. दर्शकों, इस प्रकार बाबा साहब के यह कार्य करने के लिए लोग हमारे साथ जुड़ते हैं. हमारी दूसरी यहाँ पे समता सैनिक दल की जो सैनिक महिला है, यहाँ पे वो जो सेवा देने का काम यहाँ पे कर रहे हैं, जानेंगे उनसे. काय नाव आहे? जय भीम सर. माझं नाव वैशाली विकास गवई, राहणार घाटकोपर. किती दिवसापासून तुम्ही सेवा देताय? मी आजपासूनच सेवा देते. जी. आणि हे अंगावरती ड्रेस घालून सैनिकांचं कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं. असं वाटतं मी एक पोलीसची ड्युटी करते आणि मला खूप अभिमान वाटतोय. आणि ही पूर्ण गर्दी, लाखो जे लोक आहेत, हे लोक बघून काय वाटते तुम्हाला समाजाबद्दल, आपल्या समाजाच्या संघटनेबद्दल, आपल्या समाजाच्या एकोप्याबद्दल? मला असं वाटतं की आपले सर्व समाजाने एकत्र यावे आणि एवढी गर्दी बघून अभिमान वाटतो की आपला समाज आज एकत्र आहे. मग हा एकत्र असणारा समाज मताच्या पेटीमध्ये का एकत्र दिसत नाही? आमचे MLA, आमचे खासदार, आमदार का निवडून येत नाही? तेच काय कळत नाही. समाज तर एकत्रच मतदानाच्या वेळेस हा समाज जातो कुठे?
तेवढं माहीत नाही आपले वोट कुणाला जातात. समाज आपला एवढा मोठा आहे तर आपलाच पक्ष आला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. काय वाटते तुम्हाला, महिलांसाठी काय सांगा तुम्ही? तुम्हाला सगळा भारत बघतो आहे, सगळं महिला तुम्हाला घराघरामध्ये पाहत आहेत. समता सैनिक दलामध्ये महिलांनी येण्यासंदर्भात किंवा तरुणांनी येण्यासंदर्भात काय सांगाल? माझं तर असं मत आहे सगळ्या महिलांनी समता सैनिक दलात यावं आणि त्यांना भी स्वाभिमान भेटावं. आज त्या कुठं भी एकट्या जाऊ शकतात. दर्शकों, इस प्रकार की ये महिला सैनिक हमारे साथ रूबरू हो रही थी और हम उनको जताना आपको बताना चाहते थे कि किस प्रकार बाबा साहब का ये समता सैनिक दल का संगठन यहाँ पे कार्यरत है. हजारों की तादाद में समता सैनिक दल यहाँ पे आगे आ रहे, यहाँ के समाज के लिए काम कर रहे. बहुत सारे लोग हमारे साथ जुड़ना चाहते हैं. आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण. इतनी रात होने के बावजूद भी इस मुंबई शहर में 80 लाख से ज़्यादा लोग यहाँ पे मौजूद है. हर शहर और हर गांव में यहाँ पे आपको दिखाई देगा भीड़ ही भीड़ है, क्योंकि बाबा साहब को 67वें महापरिनिर्वाण दिन के उपलक्ष्य में यहाँ पे अभिवादन करने के लिए इतनी बड़ी तादाद में लोग यहाँ पे आए हैं. ये पहला नज़ारा हो सकता है दुनिया का. इसी प्रकार किसी महामानव को अभिवादन करने के लिए इस प्रकार के लोग यहाँ पे आते हैं. किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है, किसी प्रकार की छेड़खानी नहीं है, किसी प्रकार की यहाँ पे चोरी डकैती नहीं है, किसी प्रकार के भांडन या झगड़े यहाँ पे होते नहीं है. पूरा डिसिप्लिन के साथ ये माहौल चलता है. पूरे 2-3 दिन लोग यहाँ पर आकर अपने मसीहा, अपने उद्धारकर्ता विश्व रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब को अभिवादन करके एक नई ऊर्जा, एक नई प्रेरणा लेकर अपने गांव, अपने कस्बे, अपने घर में जाते हैं. और साल भर यहाँ पे ये बाबा साहब का विचारों का आशीर्वाद, बाबा साहब के विचारों की प्रेरणा लेकर लोग अपने गांव कस्बे में यहाँ पे नई दिशा देने का प्रयास करते हैं. दर्शक जुड़ते रहिए हमारे साथ, जानेंगे लोगों से कि बहुत सारे लोग हमारे साथ जुड़ेंगे. कुठून आलात? मी बुलढाणा येथून आलोय. काय गाव? माझं गाव पोटा येते. पोटा आहे. पोटा कुठला तालुका? नांदुरा तालुका. अच्छा, काय वाटतं किती लोक आला तुमच्या गावात? माझ्या परिवारासोबत मी इथे आलेलो आहे. बरं, कसं वाटतं हे सगळं गर्दी वगैरे पाहून? इथे येऊन आम्हाला एकच प्रेरणा मिळते बाबासाहेब आंबेडकरांपासून. त्यांनी जे समाजासाठी केलं त्यापासून प्रेरणा मिळते की आपण सुद्धा आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण सुद्धा आपल्या समाजासाठी काही करावं, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांची जी काही अपेक्षा आहे त्याची पूर्तता आपल्या विचारानं होईल किंवा त्या मार्गाने आपण जाऊ, याबद्दल आम्हाला धन्य वाटतं. काय नाव काय तुमचं? निलेश नरवाडे. ये नीलेश नरवाड़े जी जो हमारे बुल्ढाना जिले से यहाँ पे है और वो बताना चाहते कि इतनी सारी भीड़ जो है बाबा साहब को अभिवादन करने के लिए लोग यहाँ पे आ रहे हैं. कई लोग हमारे साथ जुड़ेंगे, जानेंगे लोगों से किस प्रकार की बात लोग रखते हैं. जय भीम दादा. जय भीम. कुठून आला? वर्दडी. बुलढाणा जिल्हा. कुठलं गाव? वर्दडी. तालुका कुठला? तालुका सिंदखेड. सोनोशी वर्दडी. सोनोशी. जी जी, काय नाव? माझं नाव दाजीबा सोनकांबळे. अच्छा, दाजीराव, मला एक सांगा, दाजीबा एवढी मोठी गर्दी, दाजीबा सोनकांबळे, काय वाटते तुम्हाला ही सगळी गर्दी बघून? हे सगळे बाबासाहेबाची पुण्य आहे. जी कारण बाबासाहेबांनी जे समाजासाठी केलेलं आहे जी, ते या भारतामध्ये 33 कोटी जे देवांनी नाही केलं ते बाबासाहेबांनी केलं. त्याच्यामुळं बाबासाहेबाची बदौलत माणूस ऊन वारा पाऊस जी, थंडी हं. काही असू द्या, रक्त निघू द्या, तरी बाबासाहेबाचं दर्शन घेतल्याशिवाय इथला समाज वापस जाऊ शकत नाही. हे बाबासाहेबावरची मोठी श्रद्धा जी. आहे आणि ही किती सूर्यचंद्र असेपर्यंत राहणार आहे. कारण बाबासाहेबाचे उपकार कधीच फिटणार नाहीत. अशा अनमोल बाबासाहेबांना देण दिलेली. सोनकांबळे साहेब, बाबासाहेबांनी सांगितलं शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. बरोबर आहे, कारण शासनाच्या चाव्या जर आमच्या हातात आल्या तर विकासाचे दरवाजे आम्ही सर्व खोलूयात. तरी आज आमचे पाहिजे तसे आमचे पक्षांचे आमदार खासदार खूप कमी प्रमाणात आहेत किंवा नाहीत आहेत. परंतु ही जेवढी आता 80 लाखापेक्षा जास्त गर्दी इथं मुंबईमध्ये एकवटलेली आहे या 6 डिसेंबरच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी, मग ही गर्दी ही मतदानाच्या वेळेस आमची जाती कुठे? बाबासाहेबाचा जो समाज आहे, जो दलित आदिवासी भटक्या विमुक्ती ज्या ओबीसी सर्व समाजाला आरक्षण भेटलेलं आहे, त्याच्यामुळं बाबासाहेबाच्या सर्व समाजानं एकत्रित होऊन आपण सत्तेमध्ये कसं येऊन याचा विचार केला पाहिजे. कारण सत्तेची चाबी आपल्या हातात नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं सर्वतोपरी आजच्या दिवशी आज आपण ज्या बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतो त्या दिवशी एक शपथ घेतली पाहिजे की मी बाबासाहेबाच्या पक्षाशिवाय कुठल्याच जनतेला मतदान करणार नाही, कुठल्याच पक्षाला मतदान करणार नाही, ही मी बाबासाहेबाची शपथ घेऊन सांगतो. तरच ती खरी श्रद्धांजली राहील, नाहीतर आपण जे येतो ते निष्फळ होण्यासाठी आहे. बिलकुल. तुम्ही काय सांगाल? माझं नाव धम्मदेव अशोक कावळे, नांदेडवरून आलोत आम्ही. तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतोय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. तर याही वर्षी आम्ही या ठिकाणी आलो. काय सांगाल, काय तुम्ही लोकांना काय सांगाल तुम्ही? तर लोकांना एवढंच सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे
कोण्या एका विशिष्ट समाजाचे नसून भारतातल्या तमाम जनतेचे बाबासाहेब आहेत असं मला सांगायचं आहे तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तमाम जनतेला हक्क आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला. मानवालाच नसून या भारतातल्या प्राण्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला. एखाद्या प्राण्याला जर मारलं आपण तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. म्हणजे प्राण्याला सुद्धा संरक्षण दिलं आंबेडकरांनी. प्राण्यालाच नसून तर झाडांना सुद्धा संरक्षण दिलं. जर एखादा झाड तोडत असेल आपण तर त्या झाड जर तोडलं तर त्याच्यावर कारवाई होते. आरे कॉलनीमध्ये कारशेडसाठी एवढे झाडं तोडलेत तर त्या लोकांवर कारवाई करा म्हणून आपले शिवसेनेचे लोक मागणी करत आहेत की कारवाई करा. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की ही जी ताकद आहे सर्व मानवांना हक्क देण्याची, त्यांना प्रोटेक्शन देण्याची, हे संविधानाची ताकद आहे. आणि मला एवढंच सांगणं आहे मित्रांनो, संविधानाचं पालन करा. आणि ज्या संविधानाचा निर्माता आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही नांदेडवरनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. दर्शकों, इस प्रकार लोग अपनी श्रद्धा जताते हैं और बाबा साहब के प्रति आज लाखों की तादाद में लोग गए 2-3 दिन से यहाँ पे चैत्य भूमि में जाकर अभिवादन कर चुके हैं. इसी प्रकार के माहौल आप देख सकते हैं कि ये शिवाजी पार्क का माहौल है और कितनी भीड़ यहाँ पे आपको दिखाई देगी और लोग यहाँ पे जुड़ते जा रहे हैं और लोग इस प्रकार हमारे साथ रूबरू होना चाहते हैं. लोगों से हम आपसे रूबरू कराते रहेंगे. आप देखते रहिए लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा लाइव प्रसारण जो शिवाजी पार्क और चैत्य भूमि से सीधा है. जानेंगे दूसरे यहाँ पे या ठिकाणी जो लोग हैं जो हमारे साथ यहाँ पे दिखाई दे रहे हैं, समता सैनिक दल के सिपाही है, क्या कहेंगे? मी आता युनिफॉर्ममध्ये समता सैनिक दलाचा शिपाई. समता सैनिक दल हे अहोरात्र मेहनत करून लोकांना सेवा देण्याचं काम करत आहे. कारण एवढी लोक पूर्ण महाराष्ट्रातून जे आलेले आहेत त्यांना अभिवादन देण्याचं आणि सेवा देण्याचं काम समता सैनिक दल करतं. आमचं कर्तव्य आहे की आम्ही बाबासाहेब आणि त्यांच्या फॅमिलीचं संरक्षण करण्याचं तेही आम्ही काम वगैरे करतो. आणि बाबासाहेब जे त्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान जे आपण कॉन्स्टिट्यूशन एवढं भारतभर यूज करत आहे तर ते सर्वांनी त्याचा आदर करावा आणि त्याच्यामधले जे काय कलम आहेत ती समजून घ्यावी आणि आपला हक्क आणि अधिकार हा आपण जाणून घ्यावा आणि त्या पद्धतीने आपण आपला उद्धार करावा आणि समाजाचा उद्धार करावा. बाबासाहेब हे बौद्ध समाजाचे असून पूर्ण भारतभर त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे, बहुजनांसाठी लिहिलेलं आहे. फक्त बौद्धांसाठी असं काही काम केलेलं असं नाही आहे. पूर्ण भारतभर त्यांनी काम केलं आहे. एवढंच माझं बोलून मी भाषण संपवतो. सॉरी. दर्शकों, इस प्रकार लोग हमारे साथ जुड़ते जा रहे हैं और अपनी मन की बात यहाँ पे कह रहे हैं क्योंकि सही मायने में बाबा साहब अम्बेडकर इस देश का शिल्पकार है, बल्कि संविधान के शिल्पी होने के नाते इस देश को एक नया आकार आयाम देने का काम बाबा साहब ने किया है. इस देश में हर एक नागरिक को नागरिकत्व बहाल करने का काम किया. इसलिए बाबा साहब कहते हैं आई एम फर्स्ट इंडियन एंड लास्ट इंडियन. मैं पहले भी भारतीय हूँ और लास्ट अंत में भी मैं भारतीय हूँ. इतनी ये राष्ट्रभक्ति केवल और केवल बाबा साहब में ही आपको दिखाई देगी. 67वां महापरिनिर्वाण दिन है. इस महापरिनिर्वाण दिन के उपलक्ष्य में लाखों की तादाद में लोग यहाँ पे इकट्ठा हो चुके हैं, बाबा साहब को अभिवादन कर चुके हैं. कुछ लोग हमारे साथ जुड़ना चाहते हैं. उनको कैसा फील होता है, क्यों लोग आते हैं यहाँ पे, क्या लेके जाते हैं बाबा साहब का दर्शन करके, बाबा साहब को अभिवादन करके, जानेंगे ऐसे कुछ लोगों से. सर जय भीम. जय भीम. मैं बेंगलुरु से आया. जी सर. अगर मैं इधर मैं साल आता है बाबा साहेब अम्बेडकर के मैं क्या लेके जा रहा है, इनका आशीर्वाद लेके जा रहा है. लेकिन हमारा घर का भगवान कोई भी नहीं, बाबा साहेब अम्बेडकर छोड़ के अगर हमारा कोई भी भगवान नहीं, बाबा साहेब अम्बेडकर हमारा परिवार को और अपना देश के लिए बाबा साहेब अम्बेडकर एक है भगवान. बाबा साहेब अम्बेडकर छोड़ के बुद्धा बसवा अम्बेडकर छोड़ के कोई भी नहीं. इसके लिए हम साल को बार आता है. इधर किधर भी अम्बेडकर का फंक्शन रहने दो, पहला इनको पाव को पढ़ के इनका आशीर्वाद लेके हम आगे जाते हैं. हमारे घर में भी ऐसा पहला इनको पूजा करके हम बाहर पढ़ते हैं. जी, कहाँ से हो सर? मैं बेंगलोर से आया. बेंगलोर से हो. क्या नाम है? मेरा ओबलेश बोल के. क्या बात है. देखते दर्शकों, यहाँ पे बेंगलोर से कुछ भाई लोग हैं, यानी कि
देश भर से और हर एक राज्य से लोग यहाँ पे बाबा साहब को अभिवादन करने के आते हैं। कुछ लोग हमारे साथ जुड़ेंगे, जानेंगे उनसे भी। सर जय भीम। जय भीम सर। कहाँ से हो? आम्ही बुलढाणा जिल्हा, अच्छा, क्या नाम है? जनार्दन सरदार। क्या कहोगी ये पूरा माहौल देख के? हे माहोल देख के असं म्हणजे मनाला असं वाटते पूर्ण ऊर भरून आल्यासारखं वाटते माणसाला. हा 80 लाखापेक्षा जास्त लोक मुंबईमध्ये दाखल झालेले गेल्या 2-3 दिवसापासून. एवढ्या लोकांनी या ठिकाणी अभिवादन केलेले बाबासाहेबांना. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला असं खूप असा आनंद वाटायला लागला. इकडे एवढे पब्लिक येऊन 2 वर्षापासून बंद असल्यामुळे आता ही पब्लिक बघून असं ऊर भरून आल्यासारखं वाटतंय. दर्शकों 2 साल में यहाँ पे 2 साल के पहले कोरोना का वातावरण चल रहा था, इसकी वजह से ये भीड़ और ये सैलाब इतना नहीं उमड़ आया था। लेकिन इस साल आप देख रहे कि लाखों की तादाद में लोग इस यहाँ पे शिवाजी पार्क में और चैत्य भूमि में बाबा साहब को अभिवादन करने के लिए बहुत लोग पहुंचे। कुछ महिला हमारे साथ जुड़ेंगे, जानेंगे उनसे। जय भीम। जय भीम. काय नाव? पंचशिला सरदार. अच्छा, कुठून आलात? आम्ही बोरिवलीवरून आलो. बोरीवरून आलात. काय सांगाल ही सगळ्या महिलांना वगैरे पाहून? इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा मिळते, आनंद मिळतो मनाला आणि शांती समाधान वाटतं. इथून जाताना काय घेऊन जात आहे? चांगले विचार आणि एक प्रेरणा घेऊन जात एक आहे. प्रेरणा आणि एक शक्ती येते, एक नवीन ऊर्जा येते, एक मनाला आनंद वाटतो. दर्शकों इस प्रकार महिलाएं जुड़ती है, यहाँ से लेकर जाते हैं, प्रेरणा लेके जाते हैं, बाबा साहब के विचार यहाँ पे लेके जाते हैं, जो अपने परिवार को यहाँ पे देने का काम करते हैं। इस प्रकार लोग हमारे साथ जुड़ते रहेंगे, बात करते रहेंगे। देखते रहिए अपना तुम्हारा हमारा, केवल और केवल देश का पहला बुद्धिस्ट और अम्बेडकरवादी सैटेलाइट टीवी चैनल लॉर्ड बुद्धा टीवी चैनल। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई, कैमरामैन अरविंद काठोले के साथ। जय भीम।